17वा भाग. विषय क्रमांक 21. बौद्धिक सुख कशात आहे? बुद्धी म्हटले की डोक्यातील गोळा असे आपल्या लक्षात येते. ही तर स्थूल बुद्धी आहे. सूक्ष्म बुद्धी म्हणजे विवेक, पॉवर ऑफ डिस्क्रिमिनेशन होय. जी योग्य व अयोग्याचा निर्णय करते ती म्हणजे बुद्धी होय. बुद्धी सुद्धा जड आहे. परमेश्वराने आत्म्याच्या कल्याणासाठी दिलेले हे एक साधन आहे. ही सुद्धा पवित्र व अपवित्र होऊ शकते. शुद्ध बुद्धी ही सूक्ष्म विषयांचे पण ज्ञान प्राप्त करू शकते. बुद्धीचे काम ज्ञान प्राप्त करणे व ते उपयोगी आहे की हानिकारक आहे हे सांगणे होय. म्हणून याला टेस्टर असेही म्हणतात. ही बुद्धी जर बिघडली तर ती सत्याला असत्य, चांगल्याला वाईट व वाईटाला चांगले म्हणू शकते. कल्याणाला अकल्याण व अकल्याणाला कल्याण असे एकदम चुकीचे निर्णय बिघडलेल्या बुद्धीकडून घेतले जातात व चुकीच्या निर्णयाप्रमाणे कामे होतात. त्यामुळे सर्वजण फसतात आणि सर्वत्र दुःखच दुःख होते. बुद्धी अपवित्र होते तेव्हा वाईट विचार आवडतात, म्हणूनच ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही. बुद्धीवर आहार, दिनचर्या, आचार विचार, संपत्ती व साधने इत्यादींचा प्रभाव पडतो. बुद्धी ही स्थूल व सूक्ष्म अशी दोन प्रकारची असते. जी बुद्धी आत्म्याच्या अधीन आहे तीच चांगले निर्णय घेऊ शकते. जो आत्मा परमेश्वराच्या अधीन राहून काम करतो त्याची बुद्धी शुद्ध व पवित्र राहते. बुद्धीचेही मेधा, प्रज्ञा, रितंभरा असे वेगवेगळे प्रकार आहेत. बुद्धीच्या उच्च पातळीवर सुखच सुख आहे. स्थितप्रज्ञ व बुद्धिमान व्यक्तीवर मान अपमान व बाह्य जगातील व्यवहार यांचा काहीच परिणाम होत नाही. आत्मा काहीही प्रतिक्रिया देत नाही. त्यामुळे तो परमेश्वरात मग्न राहून आनंद भोगतो. बुद्धी ही सुद्धा मालक नव्हे, कारण ती बिघडली तर अस्थिर होते. अस्थिरतेमुळे सर्व स्तरावर बिघाड सुरू होतो. बुद्धी बिघडल्यामुळे माणसाला वेड लागते. अयोग्य आहार, वाईट संगती, वाईट पुस्तकांचे वाचन, दुष्कर्मे इत्यादीमुळे व तसेच षड्रिपूंच्या प्रभावाने पण बुद्धी बिघडते. मनोवेग व भावावेगांचा देखील परिणाम बुद्धीवर होतो. मलसंचयाचा पण बुद्धीवर परिणाम होतो. बुद्धीची स्थिरता हे स्वास्थ्याचे लक्षण आहे. परमेश्वराची संपूर्ण व्यवस्था जाणून घेतल्याने, त्याचे नियम आणि समन्वयांचा परस्पर संबंध समजून घेतल्याने, सृष्टी निर्मितीच्या मागचा उद्देश जाणल्याने, त्याबरोबरच साधक, साध्य व साधन यांचा संबंध समजल्याने बुद्धी स्थिर होते. जीवनाचा मूळ उद्देश लक्षात आल्यानंतर सुद्धा बुद्धी स्थिर बनते. बुद्धीला पवित्र ठेवण्यासाठी सात्विक आहार व सदाचाराचे पालन करणे, मनोवेग रोखणे, मन व इंद्रियांवर संयम ठेवणे, परमेश्वराजवळ बसणे, आत्म्याच्या आवाजाप्रमाणे व आदेशाप्रमाणे त्याच्या प्रसन्नतेसाठी चालणे या क्रियामुळे बुद्धी पवित्र बनते. याकरिता प्राणायाम करणे गरजेचे आहे. प्राणायामामुळे अशुद्धीचा क्षय होऊन बुद्धी पवित्र होते. प्रकृती हे साधन असून जीवात्मा साधक आणि परमात्मा हे साध्य आहे. या सर्व गोष्टी पूर्णपणे समजून घेणे हे आपले मुख्य काम आहे. कोण कोणासाठी आहे हे आपल्याला कळले पाहिजे. हे जाणण्याचे महत्कार्य बुद्धीचेच आहे. बुद्धी दुःख टाळण्याचे फार मोठे काम करते. म्हणून बुद्धीला स्वस्थ व सुखी ठेवायचे असेल तर नियमांचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे. त्यालाच धर्म असे म्हणतात. विषय क्रमांक 22. आत्मिक सुख कशात आहे? चेतन, अमर, शाश्वत, अदृश्य व ज्ञानी असा आत्मा हाच आपल्या जीवनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. त्याच्यासाठीच सृष्टीतील प्रत्येक वस्तू आहे. त्याच्या कल्याणासाठी या संपूर्ण सृष्टीची लीला परमेश्वराने रचली आहे हे आपण पाहिले. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय या 5 कोशांची सर्व साधन सामग्री आत्म्यासाठीच आहे. यांच्या सहाय्याने स्वतःचे कल्याण करून घेण्याची जबाबदारी ही आत्म्याची आहे. सुख, आनंद व परमेश्वर प्राप्ती करणे ही आत्म्याची स्वाभाविक व नैसर्गिक इच्छा आहे. परमेश्वराच्या सान्निध्यातच खरा आनंद मिळतो. म्हणून आत्म्याचे खरे सुख व आनंद ईश्वर प्राप्तीमध्ये आहे. यालाच मोक्ष म्हणजे मुक्ती असे म्हणतात.
आत्मा हा चेतन, अमर, नित्य, ज्ञानयुक्त भोक्ता, मालक, प्रवासी व शाश्वत असून तो स्वतःच सुखदुःखाचा निर्माता आहे. आत्म्याला सर्व स्तरावरच्या सुखाची आवश्यकता असते. त्याचे सुख स्वतःला शुद्ध व पवित्र ठेवण्यात आणि संयमाने सदुपयोग करण्यात आहे. या सर्व गोष्टींसाठी आत्मा प्रबळ झाला पाहिजे. विद्या आणि तपश्चर्याने आत्मा प्रबळ होतो. विद्या म्हणजे नित्याला नित्य, अनित्याला अनित्य, जडाला जड, चेतनाला चेतन, धर्माला धर्म, अधर्माला अधर्म इत्यादी सत्य स्वरूप जाणणे होय. विद्या असेल तर आत्मा विवेकी राहतो व तो सुख प्राप्त करतो. सर्व साधनांना शुद्ध, पवित्र व कार्यक्षम ठेवून त्यांचा सदुपयोग करणे, संयम ठेवणे व या काळात होणारा त्रास सहन करणे यालाच तपश्चर्या असे म्हणतात. अविद्या हे दुःखाचे कारण आहे. सत्याला असत्य व असत्याला सत्य, अधर्माला धर्म व धर्माला अधर्म, जडाला चेतन व चेतनाला जड समजणे ही अविद्या आहे. परंतु आत्म्याला आपली सर्व साधने व्यवस्थित ठेवल्याशिवाय चालणार कसे? जीवनाचे अंतिम ध्येय मोक्ष अर्थात मुक्ती हे असले तरी देखील ते सुद्धा या साधनांच्या द्वारेच मिळविता येते. म्हणून सर्व साधने स्वस्थ, तंदुरुस्त व कार्यक्षम ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी मानवाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यातच त्याला आनंद आहे. तो या जगात एकटाच येतो व एकटाच जातो. आपल्याबरोबर तो काहीही नेत नाही, म्हणून त्याला भौतिक वस्तूमध्ये आनंद वाटत नाही. सूक्ष्म शरीराला स्वस्थ व संयमात ठेवण्यातच त्याला आनंद आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मन व इंद्रियांना ज्या गोष्टी प्रिय आहेत त्यात आत्म्याला मुळीच आनंद नाही. परमेश्वराचे जे श्रेष्ठ गुण आहेत तेच त्याला प्रिय आहेत. नीती, न्याय, परोपकार, त्याग या चांगल्या गोष्टींबरोबरच पक्षपात रहित व्यवहार, ईर्ष्या, द्वेष व छलकपट रहित व्यवहार त्याला खूप प्रिय आहेत. प्रामाणिकपणा, करुणा, दया, क्षमा, प्रेम, दान व भूतदया ही सर्व चांगली कामे त्याला आवडतात. म्हणून हे सर्व गुण जीवनात धारण करणे व त्याप्रमाणे व्यवहार करणे, यामुळेच खऱ्या अर्थाने आत्मा सुखी होतो. स्वतः खाण्यापेक्षा इतरांना खाऊ घालण्यात त्याला सर्वाधिक आनंद आहे. चांगले विचार, सत्संगती इत्यादी बाबी त्याला प्रिय आहेत. निसर्गाचे व परमेश्वराचे सानिध्य हे आनंददायी व सुखदायक आहे. हे जर मिळाले नाही तर आत्मा दुःखी व अप्रसन्न तर होतोच, पण त्याबरोबरच सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, निसर्ग यात अस्वस्थता येते व पुन्हा त्या स्तरावरचे दुःख होते व साधने बिघडतात. चुका केल्याचा पश्चाताप होतो. म्हणूनच चुकाच होऊ देऊ नयेत हा त्याचा प्रयत्न असतो. परमेश्वराने माता, पिता व गुरु या नात्याने प्रत्येक ठिकाणी धोक्याची घंटा देण्याची व्यवस्था केली आहे. ती जर ऐकली नाही तर दंड पण जबरदस्त ठेवला आहे. म्हणून जीवनात आत्म्याला प्रिय असणाऱ्या गोष्टी केल्याच पाहिजेत, अन्यथा दुःखच दुःख होते, जे की त्याला आवडत नाही. थोडक्यात म्हणजे आत्मकल्याणासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व म्हणजेच विवेकपूर्ण कर्तव्य होय. त्याचेच नाव धर्म आहे. ज्ञान, कर्म व उपासना यांच्या संघटित प्रक्रियेतून व श्रेष्ठ आचरणाद्वारे धर्मप्राप्ती होते. विद्या व ज्ञान प्राप्त करून त्याप्रमाणे त्यांचे आचरण करणे म्हणजेच श्रेष्ठ कर्म आहे. आपली सर्व कामे आत्म्याच्या सुखासाठीच व्हावीत. हे करीत करीत रोज परमेश्वराच्या सान्निध्यात बसण्याचा प्रयत्न करणे म्हणजे उपासना होय. ती याच शरीराद्वारे केली जाते. म्हणून ज्ञानाविना केलेली कामे, कर्माविना झालेले ज्ञान आणि कर्माविना केलेली उपासना काहीच कामाची नाही. आत्मकल्याणासाठी सृष्टीचे स्वास्थ्य व संतुलन सांभाळलेच पाहिजे. स्थूल शरीराचे व सूक्ष्म शरीराचे स्वास्थ्य रक्षिले पाहिजे. मन व बुद्धीच्या सहाय्याने स्वतःला प्रिय वाटणाऱ्या गोष्टी करून सदाचरण आवश्यक आहे. या सर्व ज्ञानयुक्त व विवेकपूर्ण कर्तव्यांनाच धर्म असे म्हणतात. परमेश्वराच्या व परमानंदाच्या प्राप्तीसाठी सर्वांवर नियंत्रण ठेवून अंतर्मुख प्रवृत्ती वाढवली पाहिजे. या सर्वांसाठी अष्टांग योग शास्त्राप्रमाणे जीवन जगणे यातच जीवनाची सार्थकता आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही 8 अंगे रोज जीवनात आचरणात आणली पाहिजेत. हाच खरा धर्म असून तोच मानव धर्म आहे. यालाच वैदिक धर्म असे म्हणतात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे 5 यम आहेत.
तर शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे 5 नियम आहेत. या यमनियमांच्या पालनाने सूक्ष्म शरीर पवित्र बनते व ते आत्म्यासाठी अनुकूल बनते. यालाच महाव्रत असे म्हणतात.